नमस्कार, मी अदिती तरडे. साम टीव्हीच्या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनमध्ये राज्यभरातल्या तसंच देशभरातल्या सर्व महत्त्वाच्या आणि मोठ्या घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. बुलेटिनमधली पहिलीच बातमी समोर येते बारामतीतून. बारामतीत जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ बारामतीत जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय. तर या मोर्चामध्ये देशमुख कुटुंबीय देखील सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 3 महिने पूर्ण झालेत आणि त्याच पार्श्वभूमीवर बारामतीत जन आक्रोश मोर्चा काढण्यात येतोय. वैभवी आणि धनंजय देशमुखही या जन आक्रोश मोर्चात सहभागी आहेत. तर जन आक्रोश मोर्चाची यावेळी आपण दृश्य पाहतोय, तिथे पोलिसांचा बंदोबस्तही तैनात आहे. अगदी लहान मुलंही या जन आक्रोश मोर्चात आपल्याला सहभागी झालेली दिसत आहेत. लहान मुलं, पुरुष आणि महिला या जन आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालेले दिसत आहेत. काळे झेंडे घेऊन हा जन आक्रोश मोर्चा काढण्यात येतोय. याच संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश कचरे यांनी. पाहूया. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधात आज बारामती शहरातून मोर्चाला सुरुवात झाली. आपण या ठिकाणी पाहू शकता, बारामती शहरातून भव्य असा मोर्चा या बारामती शहरामध्ये पोहोचलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातून या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चामध्ये देशमुख कुटुंबियांचे संपूर्ण कुटुंब देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले. त्याचबरोबर अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार आणि युगेंद्र पवार देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले. या ठिकाणी महिलांची संख्या देखील लक्षणीय आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी लहान मुलांची देखील उपस्थिती मोठ्या प्रमाणात आहे. हा मोर्चा भिगवण चौकात गेल्यानंतर या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर शोकसभेमध्ये होणार आहे. मंगेश कचरे, साम टीव्ही न्यूज, बारामती. समजा माझ्या वडिलांची जी माणुसकीच्या दृष्टीने जी हत्या झाली आहे आणि बीड जिल्ह्यातील जी वाढणारी गुन्हेगारी आहे, आमचा फक्त म्हणजे आम्हाला कुणावर राग नाहीये, द्वेष नाहीये. फक्त आम्हाला एवढं वाटतं की माझ्या वडिलांची ज्यांनी हत्या केली किंवा त्यांना मदत करणारे जे कोणी असतील किंवा ते प्रशासनातील लोक असतील किंवा इतर कोणी असतील, त्यांना सुद्धा यामध्ये सहारोपी करावं. आणि कारण की जी घटना आज घडली आहे ती नंतर घडू नये. आम्ही पूर्ण मोडून गेलेलो आहोत. आम्ही फक्त दिसतोय, तुम्हाला चलताना दिसतोय, रस्त्यावर उतरलेलं दिसतोय, पण आमच्यावर काय वेळ हे आम्ही घरी गेल्यावरच आम्हाला कळतंय आणि ते तुम्हाला आम्ही सांगू शकत नाही. इतकी भयानक परिस्थिती एकंदरीत आमच्यावर ओढवलेली आहे. आपण न्यायच मागतोय, आपल्याला न्यायच पाहिजे आणि न्यायाशिवाय आपण दुसरी कुठली मागणीही केली नाही. परंतु या न्यायाच्या प्रक्रियेत प्रत्येकानं आपली जिम्मेदारी काय आहे ती ओळखून जर काम केलं तर न्याय नक्की लवकरात लवकर भेटेल अशी आमची अपेक्षा आहे. आता बातमी समोर येते शिरूर मधून. आज शिरूर बंदची हाक देण्यात आली आहे. सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक करण्याच्या मागणीसाठी आज शिरूर बंदची हाक देण्यात आली आहे. आमदार सुरेश धस खोक्याचा आका आहे, त्यामुळे धसांना सहआरोपी करा अशी मागणी देखील आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली. प्रचंड गर्दीत मोर्चाला सुरुवात झाली. भव्य असं स्वरूप देखील या ठिकाणी आलेलं आहे. आपल्या लाईव्हला बऱ्याच जणांनी लाईक केलेलं नाही, तरी लाईक केलं नसेल तर लाईक करायला विसरू नका, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बीडमध्ये आज वातावरण तापलेलं दिसतंय. शिरूर बंदची हाक देण्यात आलेली आहे. खोक्याला बेड्या कधी ठोकणार असा सवाल तिकडचे नागरिक संतप्तपणे विचारतायत. खोक्याला अटक करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे. तसंच सुरेश धसांना सहआरोपी करा अशी सुद्धा मागणी तिकडचे आंदोलनकर्ते करतायत. आज शिरूर बंदची हाक देण्यात आली आणि त्याच निमित्ताने मोर्चेकर्ते सुद्धा आपल्याला दिसत आहेत. मोर्चा काढण्यात आलेला आहे. खोक्याला बेड्या कधी ठोकणार असा संतप्त सवाल ते नागरिक विचारतायत आणि त्याच सोबत शिरूरमध्ये ओबीसी समाजाचा सुद्धा आक्रोश मोर्चा निघालेला दिसतोय. धसांना सहआरोपी करा अशी मागणी यावेळी करण्यात येते. तर एकीकडे आपण बीडची दृश्य पाहतोय, तर एकीकडे जनाक्रोश मोर्चा पाहतोय. संतोष देशमुखांना न्याय मिळण्यासाठी एकीकडे बारामतीत जनाक्रोश मोर्चा सुरू आहे, तर शिरूरमध्ये खोक्याला अटक करा अशा मागणीसाठी आता आक्रमक झालेले नागरिक दिसत आहेत. 3 किलोमीटरवर दिवसाचा
या सविस्तर बातम्यांनंतर देशभरातील तसंच राज्यभरातील इतरही महत्त्वाच्या आणि मोठ्या घटनांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50 मधून। लाडकी बहीण योजनेअंतर्गत बहिणींचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे। पुणे जिल्ह्यातील सेविकांसाठी 1,92,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। पुढील काही दिवसांमध्ये अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर एका अर्जासाठी 50 रुपयांप्रमाणे पैसे वर्ग करण्यात येणार आहेत। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर प्रवाशांसह वाहनधारकांच्या सोयीसाठी 22 ठिकाणी कंटेनर शौचालय उभारण्याचा निर्णय MSRDCने घेतलाय। सुमारे 60 ते 65 किलोमीटर अंतरावर 20 आसन क्षमतेची ही शौचालये असणार आहेत। येथे पूर्णवेळ मुबलक पाणी उपलब्ध करून दिलं जाणार आहे। पुण्यात नंगानाच करणाऱ्या गौरव अहुजाला अटक करण्यात आली आहे। गौरव अहुजाला सातारा पोलिसांनी पुणे पोलिसांच्या ताब्यात दिले। दरम्यान गौरव अहुजाचा व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागला होता। यात गौरव अहुजा माफी मागताना पाहायला मिळतोय। पुण्यात नंगानाच करणाऱ्या गौरव अहुजाची ससून रुग्णालयात मेडिकल सुद्धा करण्यात आली आहे। आता त्याला येरवडा पोलीस स्टेशनला नेले। गौरवला कराडमधून ताब्यात घेण्यात आलं होतं। पुणे पोलिसांनी त्याचा सातारा पोलिसांकडून ताबा घेतला होता। रशियाने युक्रेनवर पुन्हा हल्ला चढवलाय। रशियाच्या या हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू झालाय। एकीकडे रशिया आणि युक्रेनमधलं युद्ध थांबण्याबाबत चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे रशियाने हा हल्ला केलाय। युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्कींनी रशियाने केलेल्या हल्ल्याचा निषेध केलाय। चॅम्पियन्स कोण ठरणार, भारत की न्यूझीलंड, याचा फैसला आज होणार आहे। भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज दुबईत फायनल रंगणार आहे। या स्पर्धेत भारतीय टीमचं पारडं जड असल्याचं मानलं जात आहे। मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात 9, 10 आणि 11 मार्च रोजी उष्णतेची लाट येणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे। मुंबईचे कमाल तापमान शुक्रवारी 35.8 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलंय। बुधवारपर्यंत यात आणखी वाढ होणार आहे। आता बातमी समोर येते शिवसेना ठाकरे गटाच्या संदर्भात। आगामी महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी कंबर कसली आहे। मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये ठाकरे गटाकडून निर्धार शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। या शिबिरात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत, तर मुंबईच्या समस्यांवर आदित्य ठाकरे बोलणार असल्याची माहिती मिळतेय। नाट्यगृहामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा निर्धार मेळावा आहे तो पार पडणार आहे। तुम्ही पाहू शकता आता मी त्याच विभागात आहे। निर्धार मेळावा इथे पार पडणार आहे। मुरुडच्या पूर्व उपनगरमधील जे कार्यकर्ते असतील किंवा जे नेते असतील ते इथे येऊन निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे। जे प्रमुख नेते असतील ते इथे कार्यकर्त्यांना आणि जे पदाधिकारी आहेत त्यांना मार्गदर्शन करतील। मी मरण पावल्याचं दुःख अजिबात नाही, पण ज्यांना मी मोठे केले, नावारूपाला आणले, ज्यांना मी कार्यकर्ता पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य ते खासदार व मुख्यमंत्री व मंत्री बनवले, त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला व निष्ठा आणि इमानाला कलंक लावला। माझी शिवसेना आणि शिवसेना इतर हत्यादार केली, सर्वसामान्य याचा गळा घोटला आणि लास्टला बाळा ठाकरे असा देखील इथे उल्लेख करण्यात आला। ते पाहू शकता कशा प्रकारे इथे आता जे मुख्य नेते असतील ते इथे येऊन संध्याकाळपर्यंत मार्गदर्शन करतील। कॅमेरा राकेशसह मयूर राणे, साम टीव्ही, मुंबई। सन्मान होणार आहे। सदानंद मोरे सर, मराठी लेखक, कवी, नाटक कीर्तनकार। मी राजसाहेब ठाकरे यांना विनंती करतो की साहेब आपण डॉक्टर सदानंद मोरे यांचा सत्कार करावा। आदरणीय राजसाहेबांच्या शुभ हस्ते डॉक्टर सदानंद मोरे यांचा सन्मान होतोय। जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूयात। आपल्या या अभिजात मराठी भाषेचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या लेखणीच्या माध्यमातून, विचाराच्या माध्यमातून, प्रवचन, कीर्तन या माध्यमातून सहजपणे महाराष्ट्रात पोहोचण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून सुरू आहे। जोरदार टाळ्या डॉक्टर आदरणीय सदानंद मोरे सर। यानंतर सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा सत्कार शहराध्यक्ष सचिन चिखले व शहर कार्यकारिणी यांच्यातर्फे होणार आहे। तर मी सर्वांना विनंती करतो की साहेबांचा सत्कार करण्यासाठी आपण इथे उपस्थित राहायचं।
आणि पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं या 19व्या वर्धापन दिनी आदरणीय राजसाहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय. टाळ्या वाजल्या पाहिजेत जोरदार. विनंती राहील तमाम मनसैनिकांच्या साक्षीनं. फोटोग्राफर दादा समोर प्रेस सुद्धा आहे, प्रेसला पण फोटो घ्यायचे. आपण थोडं एक अँगल द्या, त्यांनाही फोटो घेता येतील. शहराच्या वतीनं आदरणीय साहेबांचा सन्मान होतोय. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि यात महाराजांनी वापरलेले शस्त्र हे देऊन महाराजांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. यानंतर महाराष्ट्र आणि महाराष्ट्र राज्याचा नकाशा, त्यात असणारी विविधता ही देखील एक आकर्षक प्रेमदेव साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. पुन्हा एकदा आपण सर्वजण जोरदार टाळ्या वाजवून साहेबांचं स्वागत करूया. टाळ्या वाजवूया जरा जोरदार. यानंतर मी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष तथा नेते अमितजी ठाकरे साहेब यांचा सत्कार करण्यासाठी क्षमा असावी. दोनच सत्कार होणार आहे. यानंतर मी शहर अध्यक्ष सचिन भाऊ चिखले यांना विनंती करतो की आपण प्रस्तावना करायची आहे. हा वर्धापन दिन सोहळा चिंचवडमध्ये व्हावा म्हणून सचिन भाऊंनी आग्रहाची भूमिका घेतलेली होती. तर सचिन भाऊंनी ही आग्रहाची भूमिका घेतल्यानंतर साहेबांनी आपल्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल साहेब आम्ही आपल्या. तर मनसेचा 19वा वर्धापन दिन आज आहे आणि चिंचवडमधली त्याच सोहळ्याची आपण काही दृश्य पाहिली. तर वळूया पुढच्या बातम्यांकडे. वेगवान आढावा घेऊया टॉप 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून. लातूरच्या निलंगामध्ये मधसुरी गावात आरोग्य व्यवस्थेचे 3-13 झाले. तर डॉक्टर, कर्मचारी आणि संगणक इतर उपकरणेही नाहीयेत. रुग्ण स्वतः सलाईन काढून पळालेत. रुग्णालय प्रशासनाचा बोजावारा यामुळे उडालाय. धाराशिवचा सीना कोळेगाव प्रकल्प गेल्या वर्षी 100% भरल्याने सिंचन क्षेत्रात वाढ झाली, परंतु शेतीसाठी होत असलेला पाण्याचा उपसा आणि बाष्पीभवनामुळे पाणीसाठा झपाट्याने कमी होतोय. या स्थितीत सीना कोळेगाव प्रकल्पात 72% जलसाठा आहे. शहरातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी आरक्षित केलंय. यवतमाळमधील ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यांवरून प्रवास करताना वाहन चालकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतोय. आता या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ सांगोला बंदची हाक देण्यात आली आहे. सांगोला बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. सकल मराठा समाजाच्या वतीने बंदचं आवाहन करण्यात आलंय. शिरूर पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांना नोटिसा देण्यात आल्या. शहर बंद म्हणत मोर्चा न काढण्याला पोलिसांनी आवाहन केलंय. तसंच मोर्चा काढल्यास कायदेशीर कारवाई होणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. खोक्याच्या अटकेसाठी मागणीसाठी शिरूर बंदची हाक देण्यात आली होती. बुलढाणा शहरात शाळेच्या इमारतीला अचानक भीषण आग लागली. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सोशल माध्यमांवर जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाईचा इशारा दिलाय. सोशल माध्यमातून सध्या बीड जिल्ह्यात 2 समाजात जातीय तेढ निर्माण होईल अशा पोस्ट व्हायरल होत आहेत. या विरोधात प्रशासनानं धोरण जारी केलंय. बीडमध्ये गेवराई शहरात व्यापाऱ्याचे 2 लाख रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे. बियाणे आणि पत्र्याचे व्यापारी असलेल्या दुकानदाराचा मॅनेजर पैसे घेऊन येत असताना काही चोरांनी पैसे घेऊन फरार झालेत. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. द्राक्षांचा हंगाम यावर्षी उशिराने सुरू झाल्यामुळे भावात वाढ झाली आहे. घाऊक बाजारात 10 किलो पिवळ्या लहान द्राक्षांची पेटी 600 ते 800 रुपये आहे. तर काळ्या द्राक्षांची 10 किलोंची पेटी 700 ते 1200 रुपये आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात द्राक्षे 100 ते 150 रुपये प्रति किलो भावाने विकली जात आहे. गेल्या 3 वर्षांपासून सतत वाढत असलेले लसणाचे भाव आता पूर्वपदावर आलेत. घाऊक बाजारात 50 ते 120 रुपये तर किरकोळ बाजारात 100 ते 200 रुपये किलोने लसणाची विक्री केली जाते. लसणाची लागवड कमी झाल्याने आवक कमी झाली होती. टेम्पोमधून ठिकठिकाणी विक्री होणारा लसूण 100 रुपयाला 1.5 किलो मिळतोय.
यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. साम हेल्पलाईन. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरमधील ही बातमी आहे. साम टीव्हीनं हा गंभीर प्रकार महाराष्ट्रासमोर आणल्यानंतर मात्र पोलिसांची पळापळ सुरू झाली आणि अखेर या आरोपींना अटक करण्यात आली. आम्ही होऊ तुमचा आवाज. साम हेल्पलाईन. साम टीव्ही तुमच्यासोबत, तुमच्या प्रश्नांसोबत. नमस्कार, मी अदिती तरडे. साम टीव्हीच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिनमध्ये देशभरातील तसंच राज्यभरातील घटनांचा आपल्याला सविस्तर आढावा घ्यायचा आहे, त्याचप्रमाणे वेगवान आढावा घ्यायचा आहे. सुरुवात करूया न्यूज पॉइंट 20 ने. राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक होणार आहे. अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक महत्त्वाची आहे. संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर अर्थसंकल्प सादर करण्याआधी मंत्रिमंडळाची बैठक होतीये. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंग पाटील उंडाळकर लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रवेशाबाबत अजित पवार आणि उंडाळकर यांच्यात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. उदयसिंग पाटलांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसला धक्का मानला जातोय. लव्ह जिहाद विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कठोर भूमिका घेतली आहे. लव्ह जिहाद विरोधात कायदे कठोर केले जाणार असल्याचं फडणवीस म्हणाले. राज्यात लव्ह जिहादची जवळपास 1 लाख प्रकरणं आहेत. या प्रकरणांचं विशेष समितीकडून सखोल विश्लेषण सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. आगामी महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी कंबर कसली आहे. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये ठाकरे गटाकडून निर्धार शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. या शिबिरात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत, तर मुंबईच्या समस्यांवर आदित्य ठाकरे बोलण्याची शक्यता आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात 12 मार्चपर्यंत 3,000 रुपये जमा होणार आहेत. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे पैसे 2 टप्प्यात मिळणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. काँग्रेसच्या सद्भावना यात्रेचा आज बीडमध्ये समारोप होतोय. काल काँग्रेसने मस्साजोग ते बीड अशा 2 दिवसीय सद्भावना यात्रेचं आयोजन केलं होतं. या यात्रेचा आजचा दुसरा दिवस असून आज बीडकडे रवाना झाली आहे. दुपारी बीडमध्ये पोहोचताच या ठिकाणी सद्भावना जाहीर सभेचंही आयोजन करण्यात आलंय. होळीनिमित्त कोकणात 2 विशेष एक्सप्रेस गाड्या मध्य आणि कोकण रेल्वेने चालवण्याचा निर्णय घेतलाय. मडगाव ते पनवेल आणि मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान या विशेष गाड्या धावणार आहेत. त्यांचं आरक्षण 8 मार्च पासून सुरू झालंय. तसंच 15 आणि 22 मार्च रोजी ही विशेष गाडी धावणार आहे. पुणे मेट्रो प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा पार पडलाय. पीएमआरडीएने हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका 3 प्रकल्पासाठी जमिनीचा 99.94% भाग यशस्वीरित्या संपादित करण्यात आलाय. आता अंतिम जामिनाच्या मंजुरीमुळे मेट्रो मार्गिका 3 प्रकल्पाच्या कामात वेग येईल असा विश्वास प्राधिकरण विभागाला आहे. नवी मुंबईतील 6,000 अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आलाय. याबाबत आता खासदार नरेश म्हस्केंनी पुढाकार घेतलाय. मनपा आयुक्तांशी चर्चा केली असून अनधिकृत बांधकामांचा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. पुण्यात नंगानाच करणारा गौरव अहुजाचा मित्र भाग्येश ओसवाललाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्याच्या रक्ताच्या नमुन्यात अल्कोहोल आढळलंय. भाग्येश ओसवाल गौरवसोबत BMW मध्ये बसून दारू पित होता, तर गौरव अहुजानं भर रस्त्यात अश्लील चाळे केले होते. अटकेत असलेल्या मस्तवाल भाग्येश अग्रवालचे त्याच्या मित्रांनीच लाड पुरवण्याचा प्रयत्न केलाय. त्यांनी भाग्येशसाठी कोल्ड कॉफी, बर्गर आणि कोल्ड ड्रिंक मागवलं होतं, मात्र पोलिसांनी त्यांना हकलून लावलंय. ठाण्यात कॅडबरी उड्डाण पुलाखाली डंपर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक आणि एका 4चाकी वाहनाला डंपरने धडक दिली आहे. या घटनेत काही प्रवासी अडकले होते, त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. परतूरच्या तहसीलदार प्रतिभा गोरेंवर प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी आमदार बबनराव लोणीकरांनी केली आहे. वाळू माफियांनी गोरेंवर हल्लाबोल केला होता, त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येते.
छावा सिनेमाने थाटात 500 कोटींच्या क्लबमध्ये एंट्री घेतली आहे। या चित्रपटानं भल्या भल्या दिग्गजांच्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडलेत। चौथ्या शनिवारी छावानं जबरदस्त कलेक्शन केलंय। या चित्रपटानं रिलीजच्या 23व्या दिवशी 16.5 कोटींची कमाई केली। सिंधुदुर्गमध्ये वन्य प्राण्यांचा वावर वाढलाय, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होतंय। यावर सरकारने ठोस पावलं उचलण्याचा निर्णय घेतलाय, अशी माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली आहे। बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये राहेरी ते सोनोशी या रस्त्यांचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झाल्याचं दिसून येते। डांबरीकरण सुरू असलेल्या या रस्त्यासाठी अत्यंत निकृष्ट साहित्य वापरलं गेल्याचं स्थानिकांनी सांगितलंय। पहिल्याच पावसात रस्त्यांची दुरावस्था होण्याची शक्यता वर्तवली जाते। नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील पाथरड रेल्वे स्टेशनवरील रेल्वे अंडरब्रिजचं काम 2021 पासून बंद आहे। या पुलाचं काम अपूर्ण असल्याने 4 ते 5 गावातील नागरिकांना ये जा करण्यास याचा त्रास होतोय। तक्रारी आणि आंदोलनं करून देखील हे काम प्रशासनाकडून करण्यात येत नसल्याचा आरोप नागरिक व्यक्त करतायत। बदलापूरमधील महानगरपालिकेने प्रमुख 4 तलावांच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे। या तलावांना जलपर्णीचा विळखा वाढला असल्याचं तसंच कचऱ्याचं साम्राज्य पसरल्याने त्याची दुरावस्था झाली आहे। त्यामुळे प्रशासनाकडून आठवडाभर हा उपक्रम सुरू राहणार आहे। नागपुरात सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या पगारासाठी ते आक्रमक झालेले दिसत आहेत। सर्वोच्च न्यायालयात 2 वेळा निकाल लागूनही कर्मचाऱ्यांना अजूनही त्यांचा हक्काचा पगार मिळालेला नाहीये असा आरोप करण्यात येतोय। लवकरात लवकर न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिलाय। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नांदगाव कोहळी आणि वारस विहिरीच्या ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झालेत। इथल्या नाल्यांवर बांधलेल्या 2 मातीच्या पाझर तलावांचं काम अपूर्ण निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। संबंधित कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ बारामतीत जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आलाय। देशमुख कुटुंबीय बारामतीतील मोर्चामध्ये सहभागी झालेत। संतोष देशमुखांच्या हत्येला 3 महिने पूर्ण झालेत, तरीही सर्व आरोपी अजून फरार आहेत। सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक करण्याच्या मागणीसाठी आज शिरूर कासार तालुका बंदची हाक देण्यात आली आहे। आमदार सुरेश धस खोक्याचा आका आहे, त्यामुळे धसांना सुद्धा सहआरोपी करा अशी मागणी आता आंदोलनकर्त्यांनी केली आहे। तर या मोर्चामध्ये ओबीसी नेते देखील सहभागी होणार आहेत। शिरूर पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांना नोटीस देण्यात आली आहे। शहर बंद करू म्हणत मोर्चा न काढण्याचं पोलिसांनी आवाहन केलंय। तसंच मोर्चा काढल्यास कायदेशीर कारवाई होणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। खोक्याच्या अटकेच्या मागणीसाठी शिरूर बंदची हाक देण्यात आली आहे। आता बातमी आहे अल्पसंख्याक दर्जा मिळवणाऱ्या शाळांच्या घोटाळ्याची। राज्यातील खासगी शाळांनी अल्पसंख्याक दर्जा मिळवून मोठा घोटाळा केलाय। मात्र शिक्षण विभागाचा हा घोटाळा नेमका काय आहे, खासगी शाळांकडून शासनाची कशी फसवणूक सुरू आहे, पाहूयात साम टीव्हीच्या स्पेशल रिपोर्टमधून। अल्पसंख्याक शाळांची सरकारी फसवणूक, विद्यार्थ्यांच्या लुटीसाठी शाळांचा घाट, अल्पसंख्याक नावाने खासगी शाळांचा गोरखधंदा। राज्यातील अल्पसंख्याक शाळांच्या नावानं खासगी शाळांचा गोरखधंदा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। शिक्षण हक्क कायद्यानुसार गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी 25% प्रवेश देणं बंधनकारक असताना आता खासगी शाळांनी लाखोंचा गल्ला जमवण्यासाठी अल्पसंख्याक दर्जा मिळवून पळवाट काढत शिक्षणाचा बाजार मांडलाय। तर एकट्या छत्रपती संभाजीनगरच्या 622 अल्पसंख्याक शाळांमध्ये आरटी अंतर्गत गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात नाही। मात्र संभाजीनगरमधील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेनं लाखो रुपये फेकणाऱ्या पैसेवाल्यांच्या मुलांनाच प्रवेश देत थेट सरकारच्या डोळ्यातच धुळफेक केल्याचा आरोप पालकांनी केलाय। पहिल्या ज्या शाळा आरटी मध्ये होत्या संभाजीनगरच्या,
आणि त्यांनी अल्पसंख्याकाचं प्रमाणपत्र काढलं. प्रमाणपत्र काढल्यानंतर त्यांनी प्रमाणपत्र प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे दिलं. तर खरंच त्या समूहाचे मुलं त्या शाळेत शिकत आहेत किंवा नाही, किमान एवढं जरी व्हेरिफिकेशन संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी किंवा त्यांच्या यंत्रणेने प्रशासकीय यंत्रणेने केलं तर दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल. शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत खासगी शाळांचं फॅड आलंय. खासगी शाळांमध्ये वर्षाला किमान 30,000पासून ते 1.5 लाखांपर्यंतची फी आकारली जाते. यामध्ये 25% आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना प्रवेश देणं बंधनकारक आहे. या शाळांना सरकार वर्षाला एका विद्यार्थ्यामागे 17,000 रुपये देतं. मात्र खासगी शाळांनी थेट अल्पसंख्याक दर्जा मिळवण्याचे मार्ग स्वीकारून गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण नाकारण्याचा सपाटा लावलाय. मात्र अल्पसंख्याक शाळांबाबत सरकारचा नियम काय सांगतो तेही पाहूया. भाषिक आणि धार्मिक आधारावर अल्पसंख्याक दर्जा मिळवू शकतात. 50% सदस्य धार्मिक आणि भाषिक आधारावर अल्पसंख्याक असणं आवश्यक. संस्था ज्या अल्पसंख्याक समुदायासाठी तयार करण्यात आली त्यापैकी 51% विद्यार्थी असणं बंधनकारक. 2009 ते 2022 13 वर्षात 2,789 शैक्षणिक संस्थांनी अल्पसंख्याक दर्जा मिळवला. 2009 RTची अंमलबजावणी सुरू होताच 634 शाळांना अल्पसंख्याक दर्जा प्राप्त. प्रत्यक्षात मात्र या निकषांना उडवून लावत शाळांमध्ये त्या समूहाचे 50% विद्यार्थी नसल्याचं उघडकीस आलं. भाषिक आणि धार्मिक आधारावर अल्पसंख्याक विद्यार्थी नसतानाही खासगी शाळांचा हा गोरखधंदा सुरू असल्यानं त्यावर साम टीव्हीनं सवाल उपस्थित केले. संबंधित समूहाचे 50% विद्यार्थी नसताना शाळेला अल्पसंख्याक दर्जा कसा मिळाला? नियमबाह्य खासगी शाळांवर शिक्षण विभागाची कारवाई का नाही? शिक्षण विभाग नियमबाह्य शाळांना अभय का देत आहे? साम टीव्हीनं शिक्षण विभागातील गैरप्रकार समोर आणल्यानंतरही शिक्षण विभागानं तक्रार आली तरच कारवाई करू असं म्हणत आपलं कातडी बचाव धोरण अवलंबलंय. अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळांमध्ये RT प्रवेश किंवा इतर काही ज्या काही समस्या असतील किंवा ज्या तक्रारी प्राप्त होतील त्या अनुषंगानं शासन निर्णय अल्पसंख्याक संस्थांचं बायलॉज या सर्व बाबींचा अभ्यास करून प्राप्त तक्रारींची चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्यात येईल. राज्यात 3,000पेक्षा जास्त खासगी शाळांनी अल्पसंख्याक दर्जा मिळवून सरकारची फसवणूक सुरू केली आहे. त्यामुळे शिक्षण विभाग या बोगस शाळांवर कारवाई कधी करणार आणि गरीब विद्यार्थ्यांच्या हक्काच्या 25% जागा कधी मिळवून देणार याकडेही लक्ष लागलंय. मागेल त्याला अल्पसंख्याक दर्जा देणाऱ्या अल्पसंख्याक विभागाची आता चौकशी झाली पाहिजे. इतकंच नाही तर अल्पसंख्याक दर्जा घेऊन सुरू असलेल्या शाळांवर कारवाई करीत नसलेल्या शिक्षण विभागाचीही चौकशी झाली पाहिजे. तेव्हाच कुठं सर्वसामान्य गरीब विद्यार्थ्यांना न्याय मिळेल. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर. या विशेष रिपोर्ट नंतर वळूया 36 जिल्हे 36 रिपोर्टरकडे. 36 जिल्ह्यातील बातम्यांचा वेगवान आढावा. नागपूरच्या मेयो रुग्णालय परिसरात रात्री उशिरा आग लागली होती. डीन ऑफिस ब्लड बँकच्या इमारतीत ही आग लागली होती. आगीमध्ये रुग्णालयातील काही कागदपत्रे खाक झाली आहेत. अग्निशमन दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. यवतमाळच्या दारवा तालुक्यातील डोलारी गावाजवळ एसटी बसचा अपघात झाला. या अपघातात बसमधील 12 शालेय विद्यार्थी जखमी झालेत. एसटी बस चालकाचं नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला कलंडली आहे. सुदैवानं कोणतीही जीवितहानी यात झालेली नाही. भंडाऱ्यात मद्यधुंद अवस्थेत एसटी बस चालवणाऱ्या चालकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. प्रवाशांच्या तक्रारीनंतर मुस्लिम लायब्ररी चौकात बस थांबवून तपासणी केली होती. त्यावरून एसटी प्रशासनानं त्याच्यावर कारवाई केली आहे. नाशिकच्या कॉलेज रोडवरील संत कबीर नगर परिसरात युवकाची हत्या झाली आहे. एका टोळक्याने धारदार शस्त्राने वार करत हत्या केली आहे. जुन्या वादातून ही हत्या करण्यात आली आहे. गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला अधिकचा चांगला दर मिळू लागलाय. या आठवड्यात
झालेल्या सौद्यात 3,000 उच्चांकी दर मिळालाय, त्यामुळे हळदीला सोन्याची झळाळी मिळाली आहे. नंदुरबारमध्ये वाढत्या उन्हामुळे लिंबूची मागणी वाढली आहे, त्यामुळे त्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी लिंबूचे दर 50 ते 60 रुपयांवर होते, मात्र आता ते 120 ते 150 रुपयांवर गेले आहेत. चॅम्पियन्स कोण हे आज ठरणार आहे. भारत की न्यूझीलंड याचाच फैसला आज होणार आहे. दुबईत आज रंगणार आहे ICC चॅम्पियन्स ट्रॉफीचा महामुकाबला. भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज फायनल रंगणार आहे. या स्पर्धेत भारतीय टीमचं पारडं जड असल्याचं सुद्धा मानलं जात आहे, कारण भारतीय टीमने या संपूर्ण स्पर्धेत एकही मॅच गमावलेली नाहीये. भारतीय टीम सलग तिसऱ्यांदा ICC स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश करते. 2000 मधल्या चॅम्पियन्स ट्रॉफीतल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी ही टीम इंडिया सज्ज आहे. तेव्हा फायनलमध्ये भारताला लोळवत किवींना टीम इंडियाचा स्वप्नभंग केला होता. तर भारत विरुद्ध न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल आधी क्रिकेट प्रेमींचा उत्साह पाहायला मिळतोय. दादरच्या शिवाजी पार्क परिसरात क्रिकेट खेळाडूंनी भारतीय संघ विजयी होईल असा विश्वास व्यक्त केलाय. या खेळाडूंसोबतच संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संजय गडदे यांनी. पाहूयात. दादर परिसरामधील जे शिवाजी पार्क मैदान आहे, या परिसरामध्ये काही खेळाडू देखील जमलेले आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आज या सामन्याविषयी. नेमका सामना कोण जिंकेल? बघायला गेलो तर न्यूझीलंडची पण बॅलन्स साईड आहे, इंडियाची पण साईड चांगलेली आहे. पण प्लस पॉईंट इंडियाला आहे की इंडियाची टीममध्ये जो अटॅक आहे, जो वरुण चक्रवर्ती आहे, तो आपला एक्का असणार आहे या मॅचला. पण मला वाटते कॉन्फिडन्स घेऊन खेळलं तर आपल्याला न्यूझीलंडच्या टीम पुढे जाऊ आपण, आणि आपण ही हा चॅम्पियनशिप जिंकणार. 40 ओव्हरमध्ये जर 5 विकेटपर्यंत जर इंडियाचे पडत असतील तर मग पुढे हार्दिक पांड्या 100% 10 ओव्हरमध्ये 100 किंवा 120 आरामात करून देऊ शकतो. कमीत कमी नाही म्हटलं तरी 280चा टार्गेट तरी कमीत कमी पाहिजे, कारण की जेवढे ताकदीवान ते खेळाडू आहेत तेवढे आपल्याकडे पण आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त 300च्या वरतीच टार्गेट असेल. जेवढा पण त्यांनी पण दबावात खेळतील ते पण, आणि विकेट भेटतील आपल्याला, जेणेकरून आपण जिंकू शकतो. कॅमेरा पर्सन प्रवीण सह मी संजय गडदे, साम TV न्यूज, मुंबई. चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियाच्या विजयासाठी दादर येथील उद्यान गणेश मंदिरात बाप्पाला साकडं घालण्यात आलंय. क्रिकेट खेळाडूंनी गणेशाला अभिषेक करत भारतीय संघाच्या विजयासाठी प्रार्थना केली आहे. जवळपास 25 वर्षांनंतर आपल्याला न्यूझीलंडच्या फायनल्समध्ये हरवण्याची संधी मिळतीये, त्यामुळे उद्यान गणेश मंदिरात अभिषेक बाप्पाला करण्यात आला. तर न्यूझीलंड वर्सेस भारत या संघामध्ये, या सामन्यांमध्ये आज कोण चॅम्पियन्स ठरणार हे आज पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर याच बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. साम हेल्पलाईन. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरमधील ही बातमी आहे. साम टीव्हीने हा गंभीर प्रकार महाराष्ट्रासमोर आणल्यानंतर मात्र पोलिसांची पळापळ सुरू झाली आणि अखेर या आरोपींना अटक करण्यात आली. आम्ही होऊ तुमचा आवाज. साम हेल्पलाईन. साम टीव्ही तुमच्या सोबत, तुमच्या प्रश्नांसोबत.